काल एक अभूतपूर्व घटना महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये घडली. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांना मला वाटतं आज निलंबित करण्यात आलं, कारण त्यांनी असंसदीय भाषेचा वापर केला असं त्या प्रस्तावात म्हटलेलं आहे असं मला कळतं. तर माननीय विरोधी पक्षनेत्यासारख्या जबाबदार व्यक्तीला, ज्याला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा या संसदीय लोकशाहीमध्ये असतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल यांना प्रोटोकॉल असतो, अशा या जबाबदार महत्त्वाच्या व्यक्तीला आणि विधान परिषदेसारख्या दर्जेदार आणि एका वरिष्ठ सभागृहातील नेत्याला, विरोधी पक्ष नेत्याला निलंबित करण्याचा प्रकार जो घडलेला आहे तो महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासात यापूर्वी कधी घडला होता काय, या संदर्भातलं एक विवेचन मी करू इच्छितो. यामध्ये महाराष्ट्र विधान परिषद हे सभागृह हे अत्यंत जुनं आणि दर्जेदार सभागृह असून 1892च्या काउन्सिल ॲक्टप्रमाणे या सभागृहाची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच झालेली आहे आणि या सभागृहाने अत्यंत उत्तम नेते या देशाला आणि महाराष्ट्राला दिलेले आहेत. तर या सभागृहाचा दर्जा, प्रतिष्ठा, मान हा अत्यंत मोठा असून अशा या विधान परिषदेच्या सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याला निलंबित करण्याची बाब जी आहे ही अत्यंत गंभीर आहे आणि सभागृहाच्या दर्जाला साजेशी नाही. पण काही घटना अशा घडतात सभागृहामध्ये की त्याला कुठल्याही उपायाने काही आपण असे प्रसंग घडतात की ते थांबवू शकत नाही, कारण अशा बऱ्याचशा निलंबनाच्या घटना घडलेल्या आहेत. पण विरोधी पक्षनेत्याला निलंबन करता येतं का किंवा झालं आहे का, या संदर्भात मी जुने रेफरन्स थोडेसे चाळले असता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातसुद्धा असे बरेचसे निलंबन झालेले होते. पण हे महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता हे पद त्यावेळेस अस्तित्वात नव्हतं, कारण लीडर ऑफ ऑपोजिशन सॅलरीज अँड अलाउन्सेस ॲक्ट हा जो नुकताच म्हणजे 1980च्या बेतात आलेला जो कायदा आहे त्याप्रमाणे विरोधी पक्षनेत्यांचं पद निर्माण केलं गेलं आणि त्याला एक विशिष्ट असा दर्जा आणि सॅलरी, अलाउन्सेस, त्याचे पगार भत्ते निश्चित केले गेले. त्यामुळे पूर्वी विरोधी पक्षनेत्यांना त्यावेळेसुद्धा मला असा रेफरन्स आढळत नाही की विरोधी पक्षनेत्यांना त्या काळातसुद्धा सस्पेंड केलं होतं की नाही, निलंबन त्यांचं झालं होतं की नाही. पण या गेल्या 40 वर्षापासून मी बघतो आहे की पहिल्यांदाच अशी घटना घडली. पूर्वीसुद्धा नसती घडली नसावी असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांना निलंबन करण्याची एक अपवादात्मक घटना, काही अनपार्लमेंटरी शब्द त्यांनी वापरल्यामुळे ती झालेली आहे आणि ही विधान परिषदेच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना म्हणून याची निश्चित नोंद होईल. कारण परिषद सभागृह एक वरिष्ठाचं, ज्येष्ठाचं सभागृह असतं आणि या सभागृहाचा एक विशिष्ट असा दर्जा असतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना परिषदेच्या सभागृहात झालेली आहे, घडलेली आहे. त्यांचं निलंबन झालेलं आहे 5 दिवसाचं माझ्या माहितीप्रमाणे. ही सुद्धा एक अभूतपूर्व आणि अपवादात्मक घटना आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन झालं ही पहिलीच घटना परिषदेच्या इतिहासात असावी असं मला वाटतं आणि तसं मत मी व्यक्त करू इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.